मोनिका, अभिनंदन. नव्या जन्मासाठी खूप खूप अभिनंदन. जवळजवळ मृत्यूला स्पर्श करून आलीस तू. या हॉस्पिटलची एक पेशंट म्हणून हेल्दी लाईफच्या शुभेच्छा देते तुला. टेक केअर. Thank God. And thanks to her. हे बाळ कोणाचं आहे? इकडे काय करतंय? मोनिका, हे तुझं बाळ आहे. हे तुझ्या जवळच असणार की नाही? त्याच्यात या बाळाला बाहेर घेऊन जा. बाळा नकोय. बाळ माझ्या बाजूला. उचल त्याला प्लीज. घेऊन जा बाळाला. ताई, अगं तू अशी काय बोलतेस? अचानक किती बदललीस ग? मी अजिबात बदलली नाहीये. मी आहे तशीच आहे. मला हे लोडणं तसंही माझ्या गळ्यात नको होतं. प्लीज प्लीज बाळाला इकडून घेऊन जा. स्पर्श सुद्धा नकोय मला. अगं ताई, या बाळाच्या स्पर्शामुळेच आज तू डोळे उघडलेस, माहितीये तुला? अजिबात नाही. आत्या आता काय म्हणाल्या? या बाळामुळेच ही मरणाच्या दाराला स्पर्श करून परत आली. ही परिस्थिती का आली आहे माझ्यावर? या बाळामुळे. म्हणून मला हे बाळ माझ्या बाजूला नकोय. प्लीज घेऊन जा. अजिबात नाही ताई, त्या बाळाची काहीही चूक नाहीये. तू कोर्टात पडल्यामुळे तुझी तब्येत नाजूक झाली. जाऊ दे मानसी. उचल बाळाला. विक्रम, काय सौभाग्य, मातृत्व ह्या गोष्टी काहींना कळण्यापलीकडच्या असतात. उचल बाळाला. हॅलो मधु काका, गीता बोलते. हो, एक गुड न्यूज आहे. आपल्या मोनिकाला शुद्ध आली आहे. तुम्ही गावच्या देवाला नमस बोलला होतात ना, ऐकलं त्यांनी आपलं. बरं आता या लवकर इकडे. तुम्हाला तुमच्या पणतीला भेटायचं नाहीये का? हो या, आम्ही वाट बघतोय. माझा विश्वासच बसत नाही. मोनिका, कशी आहेस बाळा? सुटलीस का बाई एकदाची? अगं तू बाळाला जन्म दिलास, पण आज या बाळाने सुद्धा तुला पुनर्जन्म दिलाय. मी सगळ्यांना सांगत होते, एकदा का बाळाचा स्पर्श झाला ना की बघा काय चमत्कार होत होते.
मानसी, माझ्याकडे दे पिल्लूला. अगं, अजून हिने बघितलंय कुठे बाळाला? मोनिका, घे. अगो बाई, काय झालं हिला? हा, विक्रांत? विक्रांत, आई, तू बाळाला नको देऊस मोनिकाकडे आत्ता. ती अजून पूर्ण बरी झालेली नाहीये. अरे पण ती ताईला खूप अशक्तपणा आलाय ना, त्यामुळे चक्कर आली असेल. बाबा, तुम्ही आईला घेऊन बाहेर जा प्लीज. शी इज आउट ऑफ डेंजर ना. खरं ना? हो, खरंच. अगे, बघितलंस ना तिला डोळे भरून. आता विश्रांती घेऊ दे जरा तिला. चल, काळजी घे बाळा. आई पण सगळ्यांना झेपतच असं नाही. मी काय म्हणतो, आपणच जायला हवं होतं तिथे. कशाला? कशाला म्हणजे काय, हा असा आनंद वाट बघून नाही साजरा करतायत आपल्याला. काहीतरीच तुमचं. हे बघ, आपल्याला आता धीर धरवत नाही बुवा. अहो, पण त्या अलकाताई आणि विजयरावांना तरी घरी येऊ देत ना. आणि अहो, मोनिका शुद्धीवर आलीये म्हणजे ती काय लगेच बोलू शकणार आहे का? तिला नॉर्मल व्हायला थोडा वेळ लागणारच ना. त्यामुळे आपण आज नाही उद्या जाणार आहोत. अगं पण हो, गेले 2 दिवस डोळ्याला डोळा लागला नाहीये तुमचा. आज एवढी छान बातमी आलीये तर शांतपणे झोपा जरा. पण तर लहान मुलासारखा हट्ट करू नका हा उगाच. सांगितलं ना एकदा, आपण आज नाही उद्या जाणार आहोत. ठीक आहे, पण एक सांगतो, या आनंदाच्या भरात आणि स्वप्न बघत आजही डोळ्याला डोळा लागणार नाही. चला. चला. सलीलचे एवढे मिस कॉल्स. हाय मानसी. हाय सलील, ताई शुद्धीवर आली आहे. अरे क्या बात है, दॅट्स ग्रेट. काय झालं? आय मीन, तू का डाऊन वाटतेस? तसं नाही रे, म्हणजे टेन्शन जरी संपलं असलं तरी थकवा आहे ना अजून. साहजिक आहे. चला, आता सगळं छान घडतंय, छान घडणार आहे, तर अजून एक चांगली गोष्ट करूया. पटकन भेटूनही घेऊयात. नाही नाही, असं मी म्हणणार नाही. तू पूर्ण वेळ घे, तुझ्या ताईला बरं वाटू दे, तुझा आराम होऊ दे, आणि जेव्हा तुला असं वाटेल की सलीलला कॉल करण्याची ही करेक्ट वेळ आहे, तेव्हा मला कॉल कर. मी वाट पाहिन. ओके. ओके, बाय अँड टेक केअर. बाय.
विक्रांत विक्रांत आर यू ओके? मला कळत नाहीये की मला नक्की काय वाटतंय, काय होतंय. खूप भरकटल्यासारखं वाटतंय, गोंधळल्यासारखं. म्हणजे एखादी गोष्ट मिळावी म्हणून धाव धाव धावावं आणि ते पोहोचल्यावर कळावं की हे ते ठिकाणच नाहीये जिथे आपल्याला पोहोचायचं होतं. मला पुढे जायची खूप भीती वाटते मानसी. त्या गोंडस मुलीने या जगात यावं म्हणून मी इतका आटापिटा केला. पण आता मलाच प्रश्न पडलाय की मी तिला न्याय देऊ शकेन का? कारण ती आता माझी जबाबदारी आहे. तू एकटा का समजतोय स्वतःला? मी नाहीये का तुझ्या बरोबर? मी म्हटलं होतं ना तुला मी तुझ्या सोबत असेल. माझी साथ ताईच्या डिलिव्हरी नंतर संपणार नाहीये. आणि हे बघ, आता ना या कशाचाच विचार करू नकोस. आपण आता एका मोठ्या संकटातून बाहेर पडलो. आता फक्त त्याचा आनंद घेऊ. ओके? स्माइल. ऑनेस्टली तू या कठीण परिस्थितीत जसं स्वतःला सावरलंय, आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू विक्रांत. व्हेरी प्राऊड. भाऊजी सांगा. भाऊजी अरे हो सांगतो सगळं सगळ्यांना सांगतो. अरे पण निदान फोटो तरी दाखव ना. कोणासारखी दिसते नात माझी? आणि ऐका ना, मोनिकाशी बोललात का तुम्ही? ए आई तू ओरड ग सगळ्यांना. काय रे? नाही ओरडणार, कारण मलाही खूप प्रश्न आहे. नाही काय आहे, मी ना फोटो काढलेच नाही, म्हणजे तिथे परवानगीच नव्हती. आई खरं सांगू का, बाळंतीण घरी आले ना की मग तुम्ही सगळेजण ठरवा ती कुणासारखी दिसते ते. आणि मोनिका जरी शुद्धीवर आली असली तरी ती इतकी अशक्त झाली की ती काही बोललीच नाही माझ्याशी. म्हणजे उद्या आम्ही जाऊ तेव्हा तिच्याशी बोलणारे आम्ही पहिले असू. आई आज स्वयंपाक काय करूया? आज सगळं विक्रांतच्या आवडीचं बनेल. आणि नंतर फर्स्ट क्लास पैकी आईस्क्रीम. म्हणजे मी नाही खाणार, तुम्ही खा सगळे. अरे हो, ते निर्मला आणि आपली ही मानसी त्या नाही बोलवा. बोलो. ए नान्या, तुला पसंत आहे ना? कशाला? आपण एक छानस गेट टुगेदर करूया असं म्हणूया ना. बोलला. अभिनंदन. काय कसं वाटतंय आता? थोडा भार हलका झाल्यासारखं वाटतोय की नाही? एक संकट टळलं, पण पुढे बाकीची उभी आहेत. म्हणजे आता तू जर मोनिका कशी वागली आहे ते जर पाहिलं असतंस ना, तर तुझाही आनंद फार काळ टिकला नसता. काय ते सरळ सांगशील का मला? आत्या, अगं ज्या बाळाच्या स्पर्शाने मोनिका शुद्धीवर आली त्याला हात सुद्धा लावायला तयार नाहीये ती. तिला ते शेजारी ठेवलेलं सुद्धा चालत नाहीये. त्या बाळाची जबाबदारी मी घेणार आहे, पण तिचं पोषण मोनिकावर अवलंबून आहे हे तिला कळत नाहीये का? मला माहित होतं ते.
एक स्त्री म्हणून मला ही गोष्ट आधीच समजत होती. आता एक डॉक्टर म्हणून बोलते. नाहीतर काहीच खरं नाही. हॅलो. निर्मले, हा आई, बोल बोल. सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. आई, तुझं सुद्धा खूप खूप अभिनंदन. हो हो हो. नाही म्हणजे तुम्ही दोघांनी दिवस रात्र राबून इतकी मेहनत करून मोनिकाची तब्येत सांभाळलीत. बरं वाटलं. बरं ऐक, आज तू जेवायला घरी न जाता आमच्याकडे ये. विक्रांतलाही सांग आणि मानसीलाही घेऊन ये. कळलं का? हो आई, हो हो. म्हणजे मी सांगते तसा निरोप देते. बर, चल ठेवते. ये. आईचा निरोप आहे. आपल्याला घरी जेवायला बोलावले. आत्या, माझा खरंच मूड नाहीये. नाही असं म्हणू नकोस तू. काही म्हण. आजचा दिवस आपल्यासाठी खूप वेगळा आहे. अँड वी हॅव टू सेलिब्रेट दिस. नाही म्हणू नकोस. मी पण येईन, पण मी जरा घरी जाऊन येईन. मी निघते. तुम्ही आवरून मग पोचा घरी. मानसी, मला अजिबात जावंसं वाटत नाहीये. मोनिका थोडं जरी बरं वागली असती ना, तरी मी आनंदाने घरी गेलो असतो. जाऊ दे विक्रांत. हे बघ विक्रांत, आता घरचे सगळे आनंदात असतील. त्यांच्या समोर असा चेहरा पाडू नकोस तू. चला निघूया. मॅ कम इन सर? येस प्लीज. सर, बाळ परत रडायला लागलंय. त्याला आईची आठवण येत असावी म्हणून मी मोनिका मॅडमकडे घेऊन गेले, तर त्यांनी बाळाला जवळ घ्यायला सुद्धा नकार दिला. सर, त्या अशा का वागतायत? मला तर काय करू काहीच कळत नाहीये. सारिका, तुझा मी बघते. विक्रांत, मी बाळाला बघते. तू हो पुढे. मला वाटतं मी इथेच थांबते. नाही नाही, मी सुद्धा थांबतो. नाही, घरचे सगळे तुझी वाट बघत असतील. त्यांना आज नको नाराज करू.